आता जरी आपलं प्रॅक्टिकल असलं तरी मी सध्या फ्री आहे कॉलेजमध्ये, त्यामुळे आता मी एक लाईव्ह लेक्चर घेणार आहे आणि पहिले इंट्रोडक्शन देणार आहे आपल्या ह्याच. ठीक आहे. तर ओके, तर मी आता जे आहे ऑर्गॅनिक फार्मिंग, तर तुम्हाला आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन यू दॅट यू हॅव 3 कोर्सेस. तुम्हाला 3 कोर्सेस आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये अॅग्रो 246, अॅग्रो 247 आणि अॅग्रो 248. तर आता जो आहे तो मी अॅग्रो 248 चा जो कोर्स आहे तो मी घेतोय. ओके, ऑर्गॅनिक फार्मिंग. सो फर्स्ट गोइंग टू डिटेल इन दॅट. अॅग्रो 248 मीन्स प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. हे जे आहे ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय असतं आणि व्हॉट आर देअर प्रिन्सिपल्स आणि त्याचे प्रिन्सिपल्स काय असतात त्याच्याविषयी मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे. ओके, सो in this lecture, as you know that this is our first lecture, so I will first explain you what is mean by organic farming. So simply, before going to deep into that, you have to know some information related with the organic farming. तुम्हाला काय ऑर्गॅनिक फार्मिंगच्या विषयी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन माहित असणं गरजेचं आहे. सो बिकॉज वी आर युझिंग अ व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ केमिकल ईच अँड एव्हरी डे. प्रत्येक वर्षी आपण मोठ्या प्रमाणामध्ये हजारो लाखो टन केमिकल जे आहे ते आपण मातीमध्ये सॉइल मध्ये आपल्याला टाकतोय. अँड बिकॉज ऑफ दॅट सॉइल गेट पोल्युटेड. आणि त्याच्यामुळे जे आहे ते आपली सॉइल जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युटेड होते आहे. त्याच्यामध्ये जो ऑर्गॅनिक कार्बन तो कमीत कमी 1 ते 2% असला पाहिजे. तो आपल्या सॉइल मध्ये 0.5 पेक्षा म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी आहे. सो द मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर प्रेझेंट इन द सॉइल डज नॉट गेट सफिशियंट न्यूट्रिएंट फॉर देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि त्यामुळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत सॉइल मध्ये त्यांना सफिशियंट न्यूट्रिएंट भेटत नाहीत त्यांच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. हा एक त्याच्यामधला एक मेजर इश्यू आहे. त्याच्याबरोबरच जे आहे सॉइल मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या कमी होणे, ऑर्गॅनिक मॅटर कमी होणे किंवा ऑर्गॅनिक कर्ब कमी होणे. ठीक आहे. आणि बिकॉज ऑफ दॅट आवर क्रॉप ग्रोथ इज व्हेरी पुअर अँड वी आर नॉट गेटिंग द ऑप्टिमम यील्ड दॅट वी वॉन्ट टू अचीव्ह फ्रॉम द फील्ड. आपल्याला जेवढं जेवढी इच्छा आहे तेवढं आपल्याला भेटत नाहीये. उत्पादन कमी येतंय आणि त्याच्यामुळं ते हे जे आहे आपल्याला ते इकॉनॉमिकली व्हायबल होत नाही किंवा इकॉनॉमिकली परवडत नाहीये. आलं लक्षामध्ये. आणि बिकॉज वी आर युझिंग अ हेवी डोसेस ऑफ केमिकल्स, आपण मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचे डोसेस वापरल्यामुळं आवर सॉइल गेट पोल्युटेड. सॉइल मध्ये जे वेगवेगळे केमिकल्स आहेत त्याचे स्ट्रेसेस मोठ्या प्रमाणामध्ये सॉइल मध्ये दिसून येतात. सॉइलची फर्टिलिटी कमी होते. त्यानंतर सॉइल मधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचं पॉप्युलेशन पण कमी होते. आता केमिकल मध्ये नॉट ओनली फर्टिलायझर, त्याच्यामध्ये आपण फक्त फर्टिलायझरच पाहणार नाही. अलॉंग विथ दॅट वी विल सी ऑल्सो हर्बिसाइड. बिकॉज नाउ डेज वी आर युझिंग हेवी डोसेस ऑफ हर्बिसाइड. आता सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये हर्बिसाइडचा वापर ओके खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओके आता सुद्धा आपण हर्बिसाइडचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतो. अँड दीज हर्बिसाइड्स आर अप्लाइड ऑन द फील्ड, सो इट विल पोल्यूट द फील्ड. ते मातीला पण पोल्यूट करतात आणि सॉइल मधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांना पण पोल्यूट करतात. सो व्हॉट हॅपन बिकॉज ऑफ युझिंग दीज हेवी डोसेस ऑफ केमिकल आवर सॉइल गेट पोल्युटेड as well as our food get contaminated with the chemical. Whatever the water we are drinking it is also get contaminated. आणि जे पाणी आपण पितोय ते सुद्धा कंटामिनेट होतंय. म्हणजे जे अन्न खातोय ते कंटामिनेट होतंय, जे पाणी पितोय ते कंटामिनेट होतंय. आणि सच केमिकली ट्रीटेड फूड और केमिकली इन्फेक्टेड फूड तुम्ही असं म्हणू शकता, इट विल बिकम अ पार्ट ऑफ आवर बॉडी. आणि ते जे आहे ते आपल्या बॉडीचा पार्ट बनतंय. आणि अँड बिकॉज ऑफ दीज केमिकल्स वी आर हॅव्हिंग अ सिरियस प्रॉब्लेम रिलेटेड हेल्थ इश्यूज. आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये पोटाचे आजार, पोटाचे विकार असतील किंवा स्किन रिलेटेड डिसीजेस असतील किंवा सायकोलॉजिकल डिसीज असतील किंवा कुठल्याही ॲपेटाईट रिलेटेड इश्यूज असतील
किंवा कॅन्सर असेल, असे बरेच इश्यूज आपल्याला ह्या केमिकली ट्रीटेड फूड किंवा केमिकली कॉन्टामिनेटेड फूडमुळे आपल्याला होत आहेत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉट वी आर इटिंग इट इज अ केमिकली ट्रीटेड, आणि आपण जे खातोय ते मोठ्या प्रमाणामध्ये केमिकली ट्रीट आहे. आणि केमिकली ट्रीट असल्यामुळं आपल्या शरीरामध्ये ते केमिकल डिपॉझिट होते स्लो, इट इज ऍक्ट एज अ स्लो पॉइझन. आणि ते जे आहे ते एक प्रकारचं स्लो पॉइझन म्हणून ऍक्ट होतंय, आणि आपल्या शरीरामध्ये ते केमिकल साचून राहत आहेत, आणि इट विल गिव्हिंग अ निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन आवर बॉडी, आणि त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा एक खूप निगेटिव्ह किंवा ऍडव्हर्स इम्पॅक्ट येतोय. सो दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक, म्हणजे व्हाय वी हॅव टू मूव्ह टुवर्ड्स द ऑर्गॅनिक फार्मिंग. आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग कडे जाण्याची काय गरज आहे, कारण की आपलं जे सध्या चाललेलं आहे इट इज अ मॉडर्न ऍग्रिकल्चर. व्हॉट एव्हर वी आर राईट नाउ वी आर डुईंग इट इज अ मॉडर्न ऍग्रिकल्चर. आत्ताचं जे आहे ते सर्वस्वी हे मॉडर्न ऍग्रिकल्चर आहे. दॅट इन मॉडर्न ऍग्रिकल्चर वी आर युझिंग अ हेवी डोसेस ऑफ केमिकल्स. आणि या मॉडर्न ऍग्रिकल्चर मध्ये आपण सीड ट्रीटमेंट पासून जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप, ज्याला आपण बीटी कॉटन्स म्हणतो किंवा बीटी क्रॉप्स म्हणतो, किंवा त्याच्याबरोबरच आपण मोठ्या प्रमाणामध्ये फर्टिलायझर्स, मायक्रोन्युट्रियंट, मॅक्रोन्युट्रियंट, त्याच्यानंतर हार्बिसाइड्स, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स फॉर कंट्रोलिंग ऑफ पेस्ट अँड डिसीजेस, ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये आपण वी आर युझिंग लक्षामध्ये. आणि बिकॉज ऑफ दॅट आवर सॉइल, आवर एअर, आवर वॉटर, आवर फूड, ऑल दीज आर गेट infected, and these will create tremendous adverse hazards or our health related issues हे मोठ्या प्रमाणामध्ये क्रिएट होत आहेत. दॅट्स वाय वी हॅव टू मूव्ह टुवर्ड्स द ऑर्गॅनिक फार्मिंग. त्यामुळं थोडंसं ऑर्गॅनिक फार्मिंगची जी गरज आहे, ओके, ती आता कुठं ना कुठेतरी दिसून यायला लागलेली आहे, किंवा ते कुठं ना कुठेतरी in the systems मध्ये दिसते. So organic farming is a production system that integrates the site specific cultural, biological, mechanical practices designed to foster the cycling of resources, ecological balances, biodiversity. So USDA, United States Department of Agriculture, त्यांचा नॅशनल ऑर्गॅनिक प्रोग्राम 2002 साली लॉन्च झाला. तर ऑर्गॅनिक फार्मिंग हे जे आहे हे टर्म अल्बर्ट होवार्ड आणि गॅब्रिलिया होवार्ड, हे नवरा बायकोची जोडी होती, हजबंड वाईफ, त्यांनी ही टर्म दिली ऑर्गॅनिक फार्मिंग. फॉरेन मध्ये आली पहिल्यांदा. आफ्टर दॅट इट इज स्प्रेड इन टू ऑल ओव्हर द वर्ल्ड, आणि त्यानंतर ती जगामध्ये सगळीकडे स्प्रेड झाली. तर फंडामेंटल कन्सेप्ट काय आहे ऑर्गॅनिक फार्मिंगची? इट इज द प्रोडक्शन सिस्टम विच अवॉइड ऑर लार्जली एक्सक्लूड्स द यूज ऑफ सिंथेटिकली कंपाउंड fertilizer, pesticide, growth regulator, and livestock feed additives. So we have to completely avoid any chemical. कोणत्याही प्रकारचं केमिकल असेल ते आपल्याला संपूर्णपणे बंद करावं लागेल. आयदर इट इज युजफुल फॉर सीड ट्रीटमेंट, आयदर इट इज युजफुल फॉर फर्टिलायझर, आयदर इट इज युजफुल फॉर हर्बिसाइड ऍप्लिकेशन, आयदर इट इज युजफुल फॉर इन्सेक्टिसाइड और pesticide for controlling of insect pest. So you can't use a drop of chemical or a single drop of chemical for controlling of insect pest, weed, or for the fertilizer. तर in organic farming you cannot use a single drop of chemical. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये तुम्ही एक थेंब सुद्धा केमिकल वापरू शकत नाही. इट इज कम्प्लिटली बॅन इन ऑर्गॅनिक फार्मिंग. ओके, ठीक आहे. ओके, to the maximum extent feasible, organic system rely upon the crop rotation, crop residue management, animal manures, leguminous crop rotation, green manuring, off-farm organic waste, mechanical cultivation, mineral bearing rocks, and aspect of biological pest control to the maintain the soil productivity and tilth, to supply the plant nutrient and to control the insect, weed, and other pests. So in organic farming there a question or difficult problem raised in the mind of the students. लोकांच्या मनामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये एक सगळ्यात मोठा शंका किंवा प्रश्न उपस्थित असा होईल की सर, जर केमिकल खतं वापरायची नाहीत, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड वापरायचे नाहीत, हर्बिसाइड वापरायचं नाही, सो हाऊ वी कॅन कल्टिवेट द क्रॉप? कारण की तुम्ही आता जे डिप्लोमाला असताना 2-3 वर्ष आणि आता ऍग्रिकल्चर मध्ये आता हे तुमचं दुसरं वर्ष म्हणजे पहिलं वर्ष आहे बीएससी ऍग्रीच्या डिग्री मध्ये. सो यू आर इन ऍग्रिकल्चर फ्रॉम लास्ट नियर अबाउट 3.5 years. ऍग्रिकल्चर मध्ये तुम्ही जवळपास 3 ते 3.5 वर्ष आहात. तर तुम्हाला आतापर्यंत काय शिकवलेलं आहे? दॅट फॉर each and every stage of the crop growth we have to apply the chemical. आपल्याला प्रत्येक स्टेजला केमिकलच वापरावं लागतं. म्हणजे ती पीक लावण्यापासून
ओके, लावताना सुद्धा आपण काय प्रमाणामध्ये खतं टाकतो, लावताना सुद्धा आपण काय प्रमाणामध्ये सीड ट्रीटमेंट करतो. त्याच्यानंतर आपण क्रॉपच्या ग्रोथ चालू झाली की तणनाशक पण मारतो, रोग कीड आली की त्यावर इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड पण मारतो. सो हाऊ वी कॅन अवॉइड सच ऑल द थिंग्स in modern agriculture and directly shift toward the organic farming. No doubt it is very difficult for the beginning. हे सुरुवातीला खूप अवघड आहे, but in this course you will learn how we can shift from the modern agriculture towards the organic farming. या कोर्स मध्ये, या लेक्चर मध्ये तुम्ही मॉडर्न एग्रीकल्चर मधून ऑर्गॅनिक फार्मिंग कडे कसं जायचं, इन्सेक्ट पेस्ट कसे कंट्रोल करायचे, वीड कसे कंट्रोल करायचे विदाउट युजिंग अ केमिकल, हे तुम्हाला शिकवेल. त्यानंतर different types of alternative for the fertilizers. केमिकल फर्टिलायझर्स न वापरता सॉइलचे जे ऑर्गॅनिक कंटेंट आहे, म्हणजे सॉइल मध्ये NPK असेल, मायक्रोन्यूट्रिएंट्स असतील, ओके, ते कसे मेंटेन करायचे, त्यासाठी वर्मी कंपोस्टिंग आहे, गांडूळ खत आहे, कंपोस्टिंग आहे, खत आहे, त्याच्यानंतर FYM शेणखत आहे, लेंडी पोल्ट्री, त्यानंतर ह्याचे खत आहेत, ग्रीन मॅन्युरिंग आहे, हिरवळीचं खत आहे, त्याच्यानंतर बायो फर्टिलायझर्स यू कॅन यूज, बायो फर्टिलायझर्स तुम्ही वापरू शकता. ओके, सो बाय युझिंग सच ऑर्गॅनिक इनपुट्स we can maintain the fertility and productivity of soil simultaneously. There is no need to apply the chemicals. आता ऑर्गॅनिक फार्मिंगच्या काही मेथड्स आहेत, अदर मेथड्स ज्याला आम्ही म्हणतो. ओके, ऋषी कृषी मेथड drawn from the Vedas. ऋषी कृषी method of natural farming has mastered by the farmer of Maharashtra and Madhya Pradesh. In this method, all farm sources, nutrient, including compost, cattle, dung, manure, green leaf manure, and crop biomass for mulching are exploited to their best potential with continuous soil enrichment through the use of Rishi Krishi formulation known as Amrit Pani and virgin soil. 15 kg of virgin rhizome soil collected from the beneath of Benia tree. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले माहिती का, या ऋषी कृषी मेथड मध्ये जे आपले वाडवडील पूर्वज आपले जे जुन्या काळामध्ये शेती करायचे, जुन्यामध्ये खूप डिटेलमध्ये तुम्हाला जाण्याची गरज नाही, इंग्रजांचं राज्य होतं ज्यावेळेस आपल्यावर, म्हणजे 1948च्या जवळपास किंवा 1948च्या पूर्वी शेतीमध्ये ज्या ज्या गोष्टी वापरल्या जायच्या त्या शेतामध्येच बनवल्या जायच्या. ओके, ते काय बाहेरनं कुठनं आणलं जायचं नाही, का की ऍट दॅट टाइम there is a no chemical are available into the market. त्यावेळेस काय केमिकल फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, हर्बिसाइड, इट इज नॉट अवेलेबल इन मार्केट. स्टील द आवर ancestors or our म्हणजे आपले जे पूर्वज आहेत, दे कॅन मॅनेज अ फार्म. तरी सुद्धा ते चांगल्या पद्धतीने शेती करायचे आणि चांगल्या पद्धतीनं पिकाचं उत्पादन घ्यायचे आणि चांगल्या पद्धतीनं त्यावेळेस सॉइलचा कस पण चांगला टिकून राहायचा आणि माणसं पण चांगल्या पद्धतीने हेल्दी व्हायची. आता त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, आता मी तुम्हाला ही उदाहरण पण सांगणार आहे. अमृत पाणी, जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क हे काय असते. तर अमृत पाणीचे एक उदाहरण देतो. इट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग 250 ग्रॅम ऑफ घी, 250 ग्रॅम तूप घ्यायचं देशी गाईचं, इंटू 10 kg ऑफ काउडंग, 10 किलो गाईचं शेण घ्यायचं, फॉलोड बाय 500 ग्रॅम ऑफ हॉनी अँड डायल्युटेड विथ 200 लिटर ऑफ वॉटर. 200 लिटर पाण्यामध्ये 250 ग्रॅम देशी गाईचं तूप, 10 किलो शेण आणि 500 ग्रॅम मध घेऊन ह्याचं फॉर्म्युलेशन बनवायचं. ओके, तसंच बीजामृत पण आहे, बीज संस्कार म्हणजे ओके, त्यानंतर बीजामृत असंच बनवतात. बीजामृत पण मी तुम्हाला पुन्हा डिटेल मध्ये सांगेन. बीजामृत बियाण्याची उगवण क्षमता वाढवावी त्यासाठी बीजामृत असते. जीवामृत सॉइलची इनरिचमेंट वाढावी म्हणून जीवामृत असते. हे अमृत पाणी झाडाच्या पानावर पण स्प्रे करू शकता. पंचगव्य 5 पदार्थ, ओके, त्याच्यापासून जे बनतं पंचामृत जसं बनतं तसं पंचगव्य पण असते. गाईचं दूध, गाईचं तूप, गाईचं दही, त्यानंतर गाईचं शेण आणि गाईचं युरिन मलमूत्र ह्याच्यापासून जे बनतं त्याला आपण पंचगव्य म्हणतो. ते कसं बनवतात त्याचं आपलं प्रॅक्टिकल आहे, ते पण मी तुम्हाला सांगेन त्यावेळेस. सो यू विल गेट क्लिअर अबाउट. आता हे आहे ना पंचगव्य कृषी. ओके, हेच पंचगव्य कृषी मी जे तुम्हाला आता सांगितलं की काव डंग, काव युरिन, काव मिल्क, काव कर्ड, काव घी as a bioenhancer containing a hormone, micro
and macronutrient useful for spraying. Panchagavya contain main useful microorganisms such as fungi, bacteria, actinomycetes, and various micronutrients. The formulation act as a tonic to enrich the soil, induce the plant vigor and the quality of the production. Application of Panchagavya has been found to be very effective in many horticultural crops such as mango, guava, acid lime, banana, okay, flower, jasmine, medicinal plant, ओके, किंवा म्हणजे बाकीचे अरोमॅटिक प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पंचगव्य वापरणं अतिशय चांगलं आहे आणि इट हॅज व्हेरी गुड ऑर व्हेरी ट्रिमेंडस इफेक्ट ऑन द क्रॉप ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ओके, झाडाची वाढ चांगली होती, झाडाची डेव्हलपमेंट चांगली होते आणि झाड चांगलं उगवून पण येतं. ते जर स्प्रेइंग आपण दिलं प्लांटवर, सो इट विल हॅव्हिंग अ व्हेरी गुड अँड क्वालिटी ग्रोथ ऑफ प्लांट. ओके, झाडाच्या वाढ पण चांगली होते आणि बाकीच्या गोष्टी पण खूप चांगल्या होतात. वेट अ मिनिट. हॅलो, बोला किती वेळ लागेल? त्यानंतर नॅचरल फार्मिंग. Natural farming emphasizes an efficient use of on-farm biological resources and enrichment of soil with the use of जीवामृत. नॅचरल फार्मिंग मध्ये हे जीवामृत, बीजामृत जे सांगितलेलं आहे तुम्हाला मी, त्या जीवामृत, बीजामृत आणि अमृत पाणी ह्याच्या 3 गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये गायचं मलमूत्र, गायचं युरिन, गायचं तूप, ओके, आणि जमिनीतली झाडाच्या सावलीतली माती ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, हे सर्व एकत्र करून जे बनवलं जातं त्याच ते प्रिपरेशन्स आहेत. आणि जसं आपण केमिकलचं ड्रेंचिंग करतो, झाडाच्या बुंद्यामध्ये केमिकल ओततो, ओके, किंवा खत ओततो, तसंच हे ओतलं जातं. आझोस्पिर्लियम, पीएसबी असेल, ट्रायकोडर्मा हे जे बायोलॉजिकल बायोफर्टिलायझर्स आहेत, ह्याचा सुद्धा वापर आपण मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो. त्यानंतर नॉटिक्यो फार्मिंग. नॉटिक्यो फार्मिंग सिस्टम फॉलो द प्रिन्सिपल ऑफ इकोसिस्टम networking of nature. It beyond the border concept of organic and natural farming in both the philosophy and practices. It offers an alternative to the commercial and heavily chemical techniques of modern farming. Instead, they emphasize on the simple harvesting of sunlight through the critical application of scientific examination and experiment that are rooted in neighborhood resources. It depends on developing through understanding a plant physiology, geometry, crop growth and fertility. तर हे जे नेगेटिव्ह फार्मिंग आहे, नॅचरल फार्मिंग, जो निसर्गाचा राईम आहे किंवा रिदम आहे किंवा निसर्गाचा एक फ्लो आहे, त्याचा अभ्यास करून हे बनवलं जातं. ह्याच्यामध्ये पेरण्याची वेळ, उगवून येण्याची वेळ, हार्वेस्टिंगची वेळ, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटची वेळ, निसर्ग कुठल्या सायकल मध्ये आहे, कुठल्या मोसम मध्ये आहे, जमीन किती गरम आहे, तापलेली आहे, सूर्याची किरण कशी पडणार आहे, ते सोईंग कसं केलं पाहिजे. तर हे पूर्णच्या पूर्ण इट इज अ सायन्स विथ द नेचर, ओके, अलॉंग विथ द नेचर रादर दॅन टू डॉमिनेट. होमो फार्मिंग. होमो फार्मिंग हॅज अ ओरिजिन फ्रॉम द वेदास. आपलं जे ऍक्च्युली तुम्हाला जर सांगतो ना, अल्बर्ट होवार्ड, जरी ज्याला म्हटलं जातं फादर ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, तरी सुद्धा आपल्या जे ऍग्रिकल्चर मध्ये आहे, आपलं वेद उपनिषेध, जे जुने जुने आपले ऋषी मुनींनी जी शेती केलेली होती, त्याच्यामध्ये हे जे फार्मिंग होतं हे खूप सुंदर होतं आणि ऍक्च्युअली आपण जे आहे ते मेन आहोत ऑर्गॅनिक फार्मिंगचे. पण दुर्दैवानं आपल्या लोकांनी मॉडर्न ऍग्रिकल्चर एक्सेप्ट केलं आणि आपली जी परंपरागत शेती होती त्याच्याकडे निग्लेक्टेड केलं किंवा त्याच्याकडे जास्त लक्ष नाही दिल्यामुळं आपली जी परंपरागत शेती होती त्याची वाईट अवस्था झाली आणि आपण त्याच्याकडे पूर्ण विसरून गेलो. सो होमो organic farming is a holistic healing for agriculture and can be used in conjugation with any other good organic farming system. It is obviously extremely inexpensive. ह्याच्यामध्ये कुठलंही एक्सपेन्सिव्ह नाही, ह्याच्यामध्ये बाहेरनं कुठलंही केमिकल, इन्सेक्टिसाइड, फर्टिलायझर काही टाकायचं नाही. इफ यू हॅव्हिंग अ काऊ, जर तुमच्याकडे 1 किंवा 2 देशी गायी असतील, तिचं मलमूत्र, युरिन, काऊ ह्याचा वापर करूनच आपल्याला ते सगळे प्रिपरेशन्स बनवायचे आणि शेताला द्यायचे आहेत. ह्याला म्हणतात आपण ऑर्गॅनिक फार्मिंग. आलं लक्षामध्ये? तर हे जे आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगचे बेसिक किंवा फंडामेंटल कन्सेप्ट हे ह्याच्यामध्येच दिले गेलेले आहेत की व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक फार्मिंग, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग कशासाठी करायचं आणि त्याचे फायदे काय आहेत ह्याच्याविषयीची माहिती मी तुम्हाला दिली. आणि व्हाय वी हॅव टू मूव्ह टुवर्ड्स द ऑर्गॅनिक फार्मिंग, आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग कडे कशासाठी जायचं आहे
आणि कशासाठी आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करणार आहोत ह्याच्या रिलेटेडची जी इन्फॉर्मेशन होती जी मी तुम्हाला आता दिली तेच महत्वाचं आहे. ओके, तर ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये पूर्ण पद्धतीनं केमिकल आपल्याला स्टॉप करून आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढे ऑर्गॅनिक इनपुट्स वापरून आपल्याला ती शेती फार्मिंग मध्ये अवॉइड करायचं. ओके, तर आता इथनं पुढचं जे लेक्चर आहे, इथनं जे पुढचं लेक्चर आहे ते ऑलरेडी रेकॉर्डेड आहे की जे मी तुमच्या ग्रुपवर टाकलेलं आहे. ओके, तर तुम्ही ते पाहू शकता. मी काय सांगितलं कळलं का तुम्हाला? इथनं पुढचं जे लेक्चर आहे ते माझं पहिला लेक्चर संपलेला आहे, अर्धा तास झालेला आहे आपल्याला शिकून. तर हा जो पार्ट आहे हा शिकून संपलेला आहे आणि ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे सगळ्यांनी जरा व्हिडिओ ऑन ठेवा रे. इथनं पुढचा पार्ट मी आता ग्रुपवर टाकलेला आहे, तर सर्वांनी हा ग्रुपवर टाकलेला पार्ट पाहून घ्या. सो यू विल क्लिअर ऑल युअर कन्सेप्ट. ओके, त्याच्यामध्ये मी प्रिन्सिपल्स ऑर्गॅनिक फार्मिंगचे व्हिडिओ ऑन ठेवा. डिप्लोमा नंबर 1 D8 D9 आणि D19 ओंकार. ओके, तर हा जो ह्या लेक्चरचा पुढचा पार्ट होता तो आता मी ग्रुपवर टाकलेला आहे. तुम्ही ते आता युट्यूबचे लेक्चर पहा आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर मला विचारा. आता तुम्हाला काय डाऊट आहे, काय अडचण आहे, काय असेल तर विचारा. 1-2-4 मिनिटं आहेत आपल्यापाशी. पहिला पार्ट इंट्रोडक्शनचा मी प्रत्येक वेळेस घेतो कारण की पोरांना कळलं पाहिजे कोर्समध्ये काय आहे, काय तुम्ही शिकणार आहात. रेकॉर्डिंग तर ऑलरेडी उपलब्ध आहेच, पण तुम्हाला कळायला पाहिजे ना कोर्समध्ये काय मी ठेवणार आहे किंवा सिलेबस मध्ये काय आहे. यासाठी मी पहिला पॉईंट जो होता तो मी घेतलेला आहे आता तुमचा. कोणाला काही शंका असेल तर विचारा. आहे का कोणाला काही शंका, काय डाऊट, काय प्रॉब्लेम्स?